नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज पिकलेल्या पपईच्या वड्या कशा बनवायच्या किंवा मिठाई कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अधिक न वेळ घेता आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूया. त्यासाठी ही खूप जास्त पिकलेली पपई घेतलेली आहे. कधी पण पपईची मिठाई बनवताना जास्त पिकलेली पपई घ्यायची, म्हणजे मिठाई आपली छान बनते आणि त्याची चवही छान लागते. मिठाई बनवून घेण्यासाठी प्रथम आपण ही पपई कट करून घेऊ. कोणतंही फळ कट करून घेत असताना प्रथम त्या फळाचा देठ कट करून घ्यावा. आता आपण या पपईच्या बारीक बारीक फोडी कट करून घेऊ. अशा पद्धतीने पपई कट करून घ्यावी आणि पपई कट करून घेतल्यानंतर त्या फोडीमध्ये जी बिया आहेत त्या पपईतील बिया काढून घ्याव्यात. पूर्ण पपईच्या बिया काढून घेतल्यानंतर पपईचे अशा बारीक बारीक फोडी कट करून त्याचा गर वेगळा आणि वरची साल वेगळी काढून बारीक बारीक पपईच्या फोडी करून घ्याव्यात. अशा पद्धतीने पूर्ण पपईच्या बारीक बारीक फोडी करून घ्याव्यात. पूर्ण पपईचे तुकडे करून घेतल्यानंतर हे बारीक केलेले तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकावेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची मिक्सरला बारीक पेस्ट बनवून घ्यावी. बनवून घेतलेली पपईची पेस्ट पपईची मिठाई बनवताना प्रथम गॅसवर कढई ठेवावी आणि गॅसवर कढई ठेवल्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्यावे. तूप थोडंसं गरम झालं की बारीक कट करून घेतलेले काजू बदामाचे तुकडे टाकून व्यवस्थित परतून घ्यावेत. तुपामध्ये ड्रायफ्रूट्स परतून घेत असताना गॅस लो मिडियम करावा, म्हणजे कमी गॅसवरच व्यवस्थित परतून घ्यावेत. काजू बदाम परतून घेत असताना कमी गॅसवरच घ्यावेत, कारण जर आपण फुल गॅस केला तर काजू बदाम पण करपतात आणि तुपाची पण करपट वास येते. म्हणून कधी पण कमी गॅसवरच परतून घ्यावेत. आता काजू बदाम परतून झालेले आहेत, ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ.
फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर कढईमध्ये जे तूप आहे त्या तुपामध्येच बनवून घेतलेली पपईची पेस्ट टाकावी. बनवून घेतलेली पपईची पेस्ट कढईमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यावी. पेस्ट परतून घेत असताना गॅस लो मिडियम ठेवावा. जास्त फुल करू नये, कारण जर आपण जास्त फुल केला तर पपईची पेस्ट कढईच्या बुडाला लागण्याची शक्यता असते. म्हणून कधी पण असे पदार्थ बनवताना लो मिडियम गॅस करतच बनवून घ्यावेत. अशा पद्धतीने बनवलेली पपईची मिठाई खाण्यासाठी हेल्दी असते आणि चवीला पण खूप छान लागते. पपईची पेस्ट परतून घेत असताना मध्येच 1 वाटी दूध टाकावे. दूध टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि पपई थोडा वेळ पपईचा गर परतून घेतल्यानंतर तळून घेतलेले काजू बदाम टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावेत. काजू बदाम व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर 1 वाटी साखर टाकून घ्यावी. साखर टाकून लो मिडियम गॅस करत व्यवस्थित परतून घ्यावे. साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे जास्त कमी टाकू शकतो. साखर टाकून परतून घेत असतानाच मध्ये मध्ये परतताना थोडं थोडं तूप टाकावे. परतताना थोडंसं तूप टाकावे, कारण परतून घेत असताना ती गर कढईच्या बुडाला चिटकत नाही आणि आपली मिठाई व्यवस्थित बनते, चवीला पण छान लागते. म्हणून थोडं थोडं तूप टाकून परतून घ्यावे. पपईची मिठाई बनवताना थोडा वेळ जास्त लागतो. म्हणजे एवढ्या पपईची मिठाई बनवताना मला अर्धा ते पाऊण तास लागला आहे. पपई ही अतिशय गुणकारी फळ आहे. नियमित पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, तसेच त्वचा तजेलदार राहते आणि डोळ्यांच्या आरोग्यास उत्तम. म्हणून आपल्याला पपईचे दररोज सेवन करणे आरोग्यदायी आहे. पपई आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होते, म्हणून आपण पपईचे सेवन दररोज केले तरी चालते. म्हणजे सर्वसाधारण विचार केला तर पपई खाणे आरोग्यदायी आहे.
पपईचा असा घट्ट गोळा होईपर्यंत मध्ये मध्ये थोडंसं तूप टाकून व्यवस्थित लो मिडियम गॅस करत परतून घ्यावे. आपण बनवलेल्या मिश्रणाचा व्यवस्थित असा गोळा होत आहे. म्हणजे त्या मिश्रणाच्या कडेने असं थोडंसं तूप सुटलं आणि असा गोळा झाल्यासारखा वाटला की आपण समजायचं आपल्या मिठाईसाठी हा गर व्यवस्थित तयार आहे. आपण जे पपईचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यातून असं कडेने तूप सुटायला लागलं की गॅस बंद करून घ्यावा. गॅस बंद केला की लगेच एक ताट घ्यावे आणि ताटाला थोडंसं तूप लावावे. ताटाला व्यवस्थित तूप लावून घेतलं की तयार केलेलं मिश्रण ताटामध्ये टाकावे. मिश्रण ताटामध्ये टाकलं की गरम आहे तोपर्यंत चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यावे. व्यवस्थित पसरून घेतलं की कोमट गरम असतानाच त्याच्या सुईच्या साहाय्याने वड्या पाडून घ्याव्यात. या मिश्रणाची आपण वड्या बनवत असताना पाहिजे त्या आकाराच्या वड्या बनवू शकतो. अशा पद्धतीने बनवलेली मिठाई खाण्यासाठी हेल्दी आणि चवीसाठी चविष्ट असते. म्हणून कधी पण पपई जर जास्त पिकलेली असेल तर फेकून न देता अशा पद्धतीने पपईची स्वादिष्ट अशी मिठाई घरच्या घरी बनवा. हेल्दी खा, हेल्दी राहा. आपण हे मिश्रण थोडंसं पसरून घेत असतानाच वड्या पाडण्याच्या अगोदर थोडेसे बारीक कट करून काजू, बदाम यामध्ये मिक्स करून घ्यावेत. जर तुम्हाला खसखस आवडत असेल तर या मिठाईमध्ये तुम्ही खसखस पण टाकू शकता. जर वरतून काजू बदाम टाकत असतानाच खसखस टाकली तर मिठाई दिसायलाही छान दिसते आणि चवीला पण छान लागते. अशा पद्धतीने पपईची मिठाई घरच्या घरी बनवून पहा आणि व्हिडिओ कसा आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका.
जर तुम्हाला पपईची मिठाई करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच शेजारील बेल आयकॉनही दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर पोहोचतील. आपण जशी पपईची मिठाई बनवली तशी आपण संत्रीचा हलवा किंवा संत्रीची मिठाई पण बनवू शकतो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही संत्रीचा हलवा किंवा मिठाई बनवून पहा. व्हिडिओ कसा आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका.